हॅलो साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सुफल व्यापार हरियाला हाता मग कैची भयचिंता त्यांची सरली एरझार झाला सुफल व्यापार तुका मने हरी काही उरोने दिवुरी त्यांची सरली एरझार झाला सुफल व्यापार विठ्ठला 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 दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वार्तात्मजं वानरयुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय जन्मान्यस्य यतोन्वयातितरतस् चार्थेषु विघ्नेश्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरय तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषां धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि योऽन्तप्रविश मम वाचमिमां प्रसुप्ताम् संजीवयत्थ किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यमालङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुटिप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं अभयदां जट्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासनी संस्थिता वंदे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो 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 पुंडलिक जीवता शोभे वाळवंटी हो पुंडलिक जीवता शोभे वाळवंटी एका जनार्दनी अंबा उभी कर देवनी गती हो अंबा उभी कर देवनी गती हो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला पुण्यबाई माऊली जावो उदो बोला उदो बोला उदो बोला पुण्यबाई माऊली जावो उदो बोला उदो बोला
नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारी ज्वारी माझ्या मल्हारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी सावध भूमनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी रामरायाच्या सेवका शरण आलो मने तुका साठविला हरी जिही हृदय मंदिरे त्यांची सरली एरझार झाला सुफल व्यापार. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी निरूपणाकरिता घेतलेला निवडलेला अभंग देवमान्य विश्वमान्य शास्त्रमान्य आणि समाजमान्य वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे अर्थात स्वतःचा संसार उघड्यावर आणणारे चिन्मय स्वरूप अधिकार स्थित प्रज्ञ साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय महत्वाचा या मानवी देहाला जन्माला आलेल्या जीवाची एरझार कशी थांबन याचा विचार महाराज अभंगाच्या 4ही कडव्यामध्ये सांगतात. विठ्ठल अभंगावर काही बोलण्या तत्पूर्वी द्यायचा तो अल्पसा परिहार. संतांच्या शुरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पुण्यपावन आपल्या कुपटा गावामध्ये कशाच्या निमित्तानं कार्यक्रम आहे, सर्व मंडळीला कल्पना आहे, पण वक्ता या नात्यानं माझं सांगणं आद्य कर्तव्य बनते की आपण इथं सर्वजण कशासाठी जमलो आहोत. हा नैमित्तिक कार्यक्रम आहे. कशाच्या संदर्भामध्ये आहे, आपल्याच गावातील असं गोड व्यक्तिमत्व असणारे, सर्वांचे सुपरिचित असणारे आणि स्तुती करणे म्हणण्यापेक्षा वस्तुस्थिती सांगायला काही हरकत नसती. महाराज सर्वांच्या तोंडावर ज्यांचं नाव होतं, सर्व जणांना मिळून मिसळून घेणारे असे आमचे किशनराव तुकारामजी हरके बाबा आणि सौभाग्यवती गयाबाई किशनराव हरके या 2 पती पत्नीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण मंडळी इथं जमलो आहोत मायबा. त्यामध्ये बाहेरून आलेली काही गुणीजन मंडळी आहेत, गावातील सर्व भजनी मंडळी आहेत, काही श्रोते मंडळी आहेत. बाहेरून आलेल्यापैकी आमचे भानदास महाराज रेंगे आहेत, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आहेत. आमचे बाळू महाराज कुंभारीकर हे सुद्धा सुप्रसिद्ध गायनाचार्य आहेत. त्याचबरोबर केशव महाराज चामणीकर आहेत. त्याचबरोबर आमचे योगेश महाराज देशमुख भोगावकर आहेत. त्याचबरोबर मी ज्यांच्यामुळं घडलो, इथं मी आपल्या समोर सर्वांच्या समोर उभा आहे, ज्यांचा हात माझ्या डोक्यावर पडला, अशी सर्व गाव परिवार असते. मायबा गाव
परिवार असते आणि गावातला प्रत्येक माणूस कुटुंबातल्या प्रमाण आहे. आता मला त्या दिवशी 8 दिवसाखाली गावाने एवढा सन्मान दिला मायबाप, आपलं लेकरू म्हणून दिला का, तर हे आंधळं लेकरू गावाची पताका म्हणा, वारकरी संप्रदायाची पताका म्हणा, न दिसता घेऊन हिंडायले. मग गावकऱ्याला वाटलं आपल्या लेकराचा सन्मान आपण का नाही करावा, म्हणून गावकऱ्यानं कपडे करून मला दसऱ्याच्या दिवशी सन्मानित केलं. म्हणून तुम्हाला मी सांगतो, बाहेर गावचे माणसं सन्मान केल्याच्या नंतर माणसाचा स्वाभिमान वाढत असते, पण गावकऱ्यांनी सन्मान केल्याच्या नंतर माणसाचं आयुष्य वाढतंय मायबाप. म्हणून तुम्हाला सांगतो, तेच आमच्या भीमराव दादांनी आणि आमच्या अशोक दादांनी मनात घेतलं की महाराज आम्हाला सुद्धा तुमचंच कीर्तन ठेवायचंय. त्या दिवशी दोघं भाऊ घरी आले. मी म्हणलं आपण काय करू, दुसरे महाराज बोलू. म्हणले नाही महाराज, दुसरे महाराज काहून, तुम्ही नाही तर काय. म्हणून या दोनही भावंडांच्या चरणावर साष्टांग विनम्र भावाने अभिवादन करतो. आणि मायबाप त्याचबरोबर सगळे श्रोते मंडळी आहेत, आमच्या दोन्ही भावावर आणि आमच्या परिवारावर सगळं गावच प्रेम करतंय मायबाप. मी सांगतो तुम्हाला, मी बाहेर गावाला बाळू महाराज आहेत, आमचे रेंगे महाराज आहेत, माझ्यासोबत बरेच कीर्तन आम्ही सोबत केले. योगेश महाराज, केशव महाराज, असं एकही गाव नाही त्याला विचारा की मी गावाचं नाव सांगत नाही. प्रत्येक गावामध्ये गावाचा स्वाभिमान सांगितल्याशिवाय राहत नाही का. तर आमच्या गावासारखं मी म्हणतो गावात नाही, कारण आपल्याला आपलं म्हणण्याची प्रवृत्ती फक्त कुपटा गावामध्ये आम्ही बघतोच महाराज, फिरायलोत आम्ही. ज्याचा धरला अभिमान, अभिमान, ज्याचा धरला अभिमान, ज्याचा धरला अभिमान, अभिमान, ज्याचा धरला अभिमान, करीला आपुले म्हणून सर्व गावकरी मंडळी, मला निवर्ती महाराजांनी लय बखळ नावं सांगितलीत, पण मला दिसत नसल्या कारणानं महाराज फक्त राग येऊ देऊ नका की महाराजांना आमचं नाव का घेतलं नाही. दौलत अण्णा असतील, आमचे सकाराम दादा शिपले असतील, रात्री घरी आलते, सिस्टीमवाले दादा, आमच्या दोघाही भावावर खूप प्रेम करणारे मंडळीत. आणि भीमराव दादा आणि अशोक दादा यांच्या प्रेमास्तव आपण त्यांच्या दुःखामध्ये सामील झालोत मायबाप. मला समजून घ्याल अशी आशा करून अभंगाकडे येण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरी गोष्ट, आता सुकी सराईचे म्हणजे सोयाबीनचे दिवस आहेत. सोयाबीन कापणीसाठी आपण या कर्मभूमीवर आलो. प्रत्येक जण कर्मामध्ये अडकलेला आहे, म्हणून इथं बसलेल्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. जे घरून ऐकायले त्यांच्या सुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. भजने मंडळींच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. जे सोयाबीन कापायला गेले त्यांच्या सुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. सर्वांच्या चरणावर साष्टांग विनम्र भावाने अभिवादन करून मी माझ्या सेवेकडे येण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल
थांबण्याचा प्रयत्न या अभंगामध्ये उपदेश करतात मायबा. महाराजाचं म्हणणं आहे की जन्माला येणंही सोपं नाही आणि जाणंही सोपं नाही. फक्त जन्म मृत्यूच्या मधातलं जे अंतर आहे ना, फक्त तितकंच अंतर मानवी देहाला चांगलं वाटतंय मायबा. मानवाचा जन्मही वाईट, मानवाचा मृत्यूही वाईट, पण मधातलं जे अंतर आहे, मला सांगा जन्म किती वाईट सांगू. विष्टाले पचहूकडे नाकी तोंडी कुर्मकीडे ए गर्भवतीचे दुःख गाडे गवना पुढे सांगावे. महाराज इतका अवघड हो, काय सांगू देवा गर्भीची यातना मज भोगिता नारायणा देवा. या गर्भाची यातना काय सांगू मी तुला, इतकी वाईट आहे. म्हणून जीव भगवंताला एक नवस करतोय आईच्या पोटामध्ये. एक वेळ तारी या दुखावे गळे, एक वेळ तारी या दुखावे गळे, एक वेळ तारी या दुखावे गळे, एक वेळ जगाच्या मालकाला विनंती करते, देवा इतका वाईट हा नरदेह आहे, मला याचं नाही. आणि नवस करते की मला या दुःखातून बाजूला कर. मातेची या उदर कुहरी पचोनिया विष्टेचे दाथरी उकडोनिया नव मासवरी जन्मो जन्मोनी मरती. देवा तुम्हाला सांगू, आपण तर महाराज सर्वसामान्य माणसं आहोत हो, पण या मानवी देहामध्ये येण्यासाठी एक ब्रह्मवेत्ता आईच्या गर्भाचा सहारा घेतला. काही कारणास्तव कथास भाग सगळ्याला ज्ञात आहे. आणि भगवंताला विनंती करू लागला. त्या गर्भाचा सहारा केल्याच्या नंतर जिच्या गर्भाचा सहारा केला ती म्हणजे वटिकाई, व्यासांची पत्नी. भगवंताला विनंती केली व्यास महाराजांनी, देवा अरे माझी पत्नी गरोदर आहे, 1 महिना झालं, 2 महिना झालं, 1 वर्ष झालं, 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, 10 वर्ष झाले. देवा आता 12वं वर्ष चालू आहे आणि हा जीव माझ्या पत्नीचा गर्भ सोडायला तयार नाही. भगवंतानं सूक्ष्म रूप धारण केलं
आणि वटिका आईच्या गर्भामध्ये शिरलेन सांगितलं, हे मारतो का त्या माऊलीला? सांगितलं, देवा मला बी कळतंय बाहेर याचं, पण मला बाहेरच याचं नाही का? मला ही येरझारच करायची नाही का? जन्माला आल्याच्या नंतर मला माहित आहे मरावं लागणार आहे, म्हणून मला जन्मालाच याचं नाही. सांगितलं, प्रक्रियेमध्ये तू गुंतल्या गेलास, आईच्या गर्भाचा सहारा घेतला, याचा अर्थ तुला प्रस्तुत व्हावंच लागेल. आम्हाला व्हावं लागलं तर तू माईचा सहारा घेतल्याच्या नंतर तुला जन्माला यावाच लागणार आहे. भगवंताची विनंती मान्य केली आणि सांगितलं, देवा पण एक गोष्ट सांगतो, येतो, पण तू जी ही माया प्रस्थापित केलीस ना, ही माया मला झडप नाही घातली पाहिजे. देवानं सांगितलं, तथास्तु, कधीच माझी माया तुझ्यावर झडप घालणार नाही. पण महाराज भगवंत गर्भाच्या बाहेर निघाले आणि शुक बाहेर आल्याच्या नंतर पळू लागलेले आहेत. ब्राह्मणाची खेळाची भ्याले, ब्राह्मणाचे पोरे एक खेळाची भ्याले, ब्राह्मणाचे पोरे एक खेळाची भ्याले. कापत लपाले रे, 12 वर्ष लपाले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. नागवेच पळून गेले रे, नागवेच पळून गेले रे. आईच खेळला तुला सांगते, जाणून घे रे. आईच खेळला तुला सांगतो, जाणून घे रे. आईच खेळला तुला सांगायचे, जाणून खेळ रे. आईच खेळला तुला सांगायचे, जाणून घे. व्यासांचे पुत्र असणारे शुकाचार्य महाराज आईच्या गर्भातून बाहेर पडल्याच्या नंतर पळू लागले. महाराज ब्राह्मणाची पोरे एका खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपालेले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. पळायला लागलेले. कोणत्या बापाला वाटन की जन्मल्या बरोबर लेकरू बाहेर निघाले पळायला लागलेलं आहे? कोणत्या बापाला बरं वाटन माय बाप? व्यास महाराज शुकांच्या माग लागले. बाळा थांब, बाळा थांब, बाळा थांब. शुक पुढी, व्यास महाराज माग. अशी धावपळ करत असताना व्यास महाराजांना आपण ग्वाही देतो, यात काय नवलय माय बाप? शुकाचार्य म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती नव्हते, एक ब्रह्मवेत्ते होते. आणि ते पळत असताना माणसं म्हणतात यात काय नवलय? अरे वृक्ष वेली व्यास महाराजाला सांगू लागले, महाराज कुठं पळायले? म्हणले माझं पोरग दिसलं का हो? इथून पळू लागलं. तेव्हा वृक्षवेली सांगू लागल्या. भागवतामध्ये श्लोक आलेला आहे महाराज. यम प्रवजंत मनुपेतमपेत कृत्यम, द्वैपायनो विरह कातर आजुहाव, पुत्रेति तन्मयतया सर्वोभिने दुष्टम सर्वभूत हृदयम मुनिमानतोष्मी. हे मुनिवर, तुम्ही ज्या बाळाच्या माग पळायले ना, ते बाळ सर्वसामान्य नाही बरं. ते गोलोक धामामध्ये राधा राणीच्या हातावर राहणार आहे. राधा राणीनं सांगितलेलं आहे त्याला, हे शुका, आता तू राधा राधा म्हणणं सोडून दे. आता तू काय म्हण? तू आता या पृथ्वीवर जाऊन कृष्ण कृष्ण म्हण आणि जगाचं कल्याण कर. या जगाला तुझी गरज आहे. कोण सांगितलं? गोलोक धामामध्ये राहणाऱ्या राधा राणीनं शुकाला सांगितलं, जाय खाली. त्याच्यासाठी बाळ आलेले. ते का सेंबड बाळ आहे का तुम्ही त्याच्या मागे पळायले? अजिबात पळू नका. शुकाचार्य पळत असताना व्यासांनी थांबले. मला तुम्हाला काय सांगायचंय तुम्ही समजून घ्या की ब्रह्मवेत्ता या पृथ्वीवर, या मृत्यूलोकामध्ये मानवी देहाला जन्माला येण्यासाठी, या प्रक्रियेमध्ये आणि येरझारीसाठी इतका घाबरला तर आपण सर्वजण सामान्य माणसं आहोत माय बाप. तुम्हाला सांगायचा मी एवढाच प्रयत्न करायलो की येरझार तुम्हालाही चुकली नाही, ही येरझार संतांनाही चुकली नाही, आणि ही येरझार अवताराला येणार नाही. मूर आले अवतार, नाही मूर आले
उपजला पिंडा मनाला सांगाती उपजती मनती समेचिते उपजती मनती समेचिते उपजला पिंडा मनाला सांगाती उपजते मरते इथं अवताराला येणाऱ्या देवांना सुद्धा महाराज अवतार संपवावा लागले. त्याचबरोबर उपजल्या पिंडा मरण सांगाती मरती उपजती सवेची ते. कारण जन्माला येणारा प्रत्येक जण ज्याचं बारसं झालंय त्याचं तेरसं एक दिवस नक्की होणार आहे महाराज. आपल्याला कळविण्यात अत्यंत आनंद होतो की आमच्या येथे असं असं कार्य आयोजित केलेलं आहे. पण त्याचबरोबर आपली दुसरी ही पत्रिका समाजाला ऐकायला भेटती की आपल्याला कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की सोबतच ह्या दोनही पत्रिका, फक्त एक पत्रिका आपल्या नजरेसमोर नाही, ती वेळ आल्याशिवाय स्थापित करता येत नाही. आणि एक पत्रिका आपल्याला फक्त एवढं आहे, माऊलीच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं महाराज, अमृताची साच वाकुडी लागे कानो घडी मग सुखाची कोण गणिज तुका. माऊली म्हणले फक्त एवढा फरक आहे की सकाळी शाळेमध्ये जाणारे लेकरं दोन बेल होत्यात महाराज. कोणच्या? एक शाळा भरायची बेल असते आणि एक शाळा सुटायची बेल असते. मला सांगा दोन बेल मध्ये काय फरक आहे? वाजिनारा पिऊन ही एकच आहे आणि लेकरं बी तेच आहेत. सकाळची बेल वाजली की मी पण शाळा शिकलेला आहे. इतकं वाईट वाटतंय महाराज, कशालाच भरली असेल. पण ज्या 4 वाजताची बेल वाजल्याच्या नंतर जो अंतःकरणामध्ये आनंद असतो ना, तीच प्रक्रिया मानवी देहाची आहे बघा. जन्माला आल्याच्या नंतर जे नातेवाईकाला सुख होतंय ना, ते मृत्यूच्या वेळेस इथं बसलेल्या प्रत्येकानं अंतःकरणाला हात लावून सांगा कोणाला सैन होते. या कुटुंबातले हे 2 दाम्पत्य गेले महाराज, किशनराव आणि गयाई. माझ्यावर फार प्रेम होतं या दोघांचं. तुम्ही म्हणता हे तिळाना असल्याशिवाय नसतंय बघा. मला किशन बाबांनी 5 मिनिटं बोलल्याशिवाय माझ्यापासून लांब गेले नाही. आणि मी लहान असताना म्हणा, मी जास्त इकडे समजा येतच नाही ना, पण या आईंनी सुद्धा मला बोलल्याशिवाय कधी पुढे जाऊ दिलं नाही. आणि त्याचं प्रतीक म्हणून त्यांच्या या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तनाचं ते राहिला तकृती जगमाजी जगमाजी राहिला तकृती जगमाजी जगमाजी राहिला तकृती जगमाजी ईश्वर विभूति राहिला तकृती जगमाजी राहिला तकृती जगमाजी जगमाजी राहिला तकृती जगमाजी. तसं प्रत्येकाला एक दिवस जावा लागणार आहे महाराज. इथं येणाऱ्याला एक संधी आहे. जन्माच्या आणि मृत्यूच्या मधातला अंतरच किती आहे महाराज. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. मधातला अंतरच किती आहे मला सांगू. आपल्याला माहित आहे माणूस एकदा मरते, पण शास्त्राच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर माणूस एकदा मरत नाही हो.
माणूस सेकंदाला मरते. ध्यान करा, आपल्याला फक्त या शरीरातून प्राण निघून गेल्याच्या नंतर, या शरीराला अग्नी दाग दिल्याच्या नंतर एवढाच मृत्यू माहित आहे मला सुद्धा. तुम्ही म्हणता तुला माहित, आम्हाला माहित नाही, तुला माहित आहे का? मला सुद्धा तोच माहित आहे की अंत्यविधीच्या नंतर जो मृत्यू होतो ना माणसाच्या शरीरामधून प्राण निघून गेल्याच्या नंतर, पण मायबाप माणसाचा मृत्यू क्षणाक्षणाला आहे, मिनिटाला आहे, घंट्याला आहे, दिवसाला आहे, महिन्याला आहे. आणि एकाच्या ताब्यामध्ये नाही हा देह, 4 जणांच्या ताब्यात आहे. नित्यकाळ, नैमित्तिक काळ, प्राकृतिक काळ आणि आत्यंतिक काळ, या 4 काळाच्या तडाख्यात एक काळाचा तडाखा सांगू. एक काळ म्हणते तुम्ही किती जगलात याला काहीच किंमत नाही. तुम्ही शिल्लक किती राहिले वही घेऊन बघते. घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवसान, अजून किती काळ तुम्ही किती जीवन जगलात हे पाहत नाही, तुमचं शिल्लक किती आयुष्य आहे त्याच्याकडे एक काळ पाहते. प्रत्येकाला एक दिवस जायचंय, पण मरणाचीही अवस्था आणि जन्माचीही अवस्था प्रत्येकाला नाडवत असते. मला तुम्हाला एकच उदाहरण सांगायचंय की जन्म होत असताना सुद्धा तेवढाच त्रास आणि मृत्यू होत असताना सुद्धा तेवढा त्रास. भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध झालं, पहिल्यासारखा आवाज करा, थोडा बदलला येतोच्या. बरोबर. भगवंत द्वारकेकडे जायला निघालेले, रथावर बसलेले, पण उत्तरेनं आवाज दिला, देवा माझ्या गर्भाचा दाह होतोय, ब्रह्मास्त्र अश्वत्थाम्यानं सोडलं, मला हा कथा भाग सांगायचा नाही, फक्त माझ्या मुद्द्याला एक अनुसरून मुद्दा आहे, त्याच्यासाठी हा मुद्दा घेतलेला आहे. भगवंत धावत पळत आलेले आहेत, उत्तरेच्या गर्भाचं संरक्षण केलं, बाहेर उभं राहून संरक्षण केलं आणि आतमध्ये सूक्ष्म रूप धारण करून दोनही रूपामध्ये भगवंतानं उत्तरेचं संरक्षण केलं. आणि नंतर सगळेजण म्हणू लागले, देवा तू या ब्रह्मांडाचा मालक आहेत, अनंत ब्रह्मांड तुझ्या उदरामध्ये स्थित आहेत, तू देव आहेस. देवानं सांगितलं, आत्या मला हे सगळे देव म्हणायलेत पाहिनं. कुंतीनं सांगितलं, मग याच्यामध्ये काय वावगंय देवा, तू खरंच देव आहेस. मग मला सांगा, मी जर देव आहे, मी या ब्रह्मांडाचा मालक आहे, हे अनंत ब्रह्मांड माझ्या उदरामध्ये स्थित आहेत, तर या विश्वाचं भरण पोषण करणं आणि देण्याचं काम माझ्याकडे. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ मनवो नितो भगवंतु गा. मग मी षडगुण ऐश्वर्य संपदा एक भगवंताची जाण, भगवंताची जाण, एक भगवंताची जाण, ऐश्वर्य संपदा एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण.
ऐश्वर्य जर या विश्वामध्ये कोणाकडे असेल तर तरी आहे जगाच्या मालकाकडे, त्याच्या सोडून कोणाकडेच नाही महाराज. जे पाहिजे ते देऊ शकते. पांडवायला विचारलं तुम्हाला काय मागायचं तर मागून घ्या. प्रत्येकानं आपली मागणी मागून घेतली, पण सोबत याचं मागितलं, इथं राहायचं काहीच मागितलं नाही. त्या मागण्या मला सांगण्यासाठी फार मोठा काळ लागेल महाराज. आता आम्ही 4-4, 3-3, 3.5 तास कथा करत असताना हा मुद्दा सांगत असताना अर्धा 1 तास लागत आहे. इथं मग आता कीर्तनच आपलं 1 तास होणार आहे. फक्त जी या कीर्तनासाठी मला महत्वाची मागणी आहे ती सुभद्रेची आहे. शेवटी सुभद्रेला विचारलं, सगळ्यांनी मागून घेतलं, फक्त कुंती आत्या आणि सुभद्रा तू राहिलीस, मला मागून घेणं. दादा देशील मागून तर बघ. तेव्हा सुभद्रा भगवंताकडे एक मागणी करते, देवा देशील ना रे? मग दे मला. काय द्यायचं? कृष्ण तो देई पद पंकज रांते, आद्यव मेष तू मानस राज हंस, मरणा समये कपवात पित्तये, कंठावरोधन स्मरणम कुतस्ते. दादा या विश्वामध्ये जन्माला आलेल्या जीवाची प्रक्रिया, देवाची बहीण असो, देवाचा भाऊ असो, देवाचा बाप असो, प्रत्येकाला प्रक्रिया सारखी आहे. दादा तू जरी माझा भाऊ असेल, तू अनंत ब्रह्मांडाचा मालक असशील, तू माझ्या हाताने राखी बांधून घेत असशील रे, पण मरणाची प्रक्रिया तो सगळ्यासाठी सारखी ठेवलेली आहे. तुझ्यापाशी उचनीच भाव नाही दादा, म्हणून मला एकच दे. मरणाच्या वेळेला या शरीरामध्ये 3 व्याध्या असतात. कोणत्या? कफ, वात आणि पित्त. प्रत्येकाच्या शरीरामध्ये या 3 व्याध्यानं परिपूर्ण असणारं हे शरीर म्हणून चालतंय. शरीरामध्ये कफ पाहिजे, शरीरामध्ये पित्त पाहिजे आणि शरीरामध्ये वात पाहिजे. पण सम अवस्थेमध्ये कफ वाढला, खोकला आला, पित्त वाढलं, ऍसिडिटी झाली, वात वाढला, माणसाला चालता येत नाही. पण सम अवस्थेमध्ये असल्यावर शरीर चालते देवा. आणि मरण्याच्या वेळेस या व्याध्या तिन्ही साथ देत नाहीत. कफ वाढत, छाती गच होती, माझ्या तोंडातून तुझं नाव येणार नाही, माझं पित्त वाढल्या जाईन, माझा वात वाढल्या जाईन. फक्त शेवटच्या श्वासाला तुला एवढंच मागणं आहे की कंठावरोधन स्मरणम कुतस्ते. दादा मरते वेळेस तुझं नाव माझ्या मुखाला यावं. किती मोठी मागणी मागितली हो, किती मोठी माझ्या सुभद्रेनं मागणी मागितली विश्वाच्या मालकाला. एका व्यक्तीनं प्रश्न केला, महाराज सुभद्रा जर विश्वाच्या मालकाला ही मागणी मागत असेल, ही येरझार जर इतकी वाईट असेल, तर मग येरझार करायचीच काय? या विश्वामध्ये कशाला देवानं निर्माण केलं हे विश्व? तुम्हाला सांगू, आगा कर्मी जे उरावे, कर्म शिल्लक राहिलं की जन्माला यावंच लागतंय. केलं कर्म झालं त्याची भोगा, केलं कर्म झालं त्याची भोगा, केलं कर्म झाले त्याची भोगा, केलं कर्म झाले त्याची भोगा. कर्म झाले त्याची भोगाले, शिल्लक वासना राहिली की पुन्हा जन्माला यावंच लागतं. या प्रकृतीचा नेम आहे महाराज. तुम्हाला सांगू, एक उदाहरण देऊन मी आपल्या पहिल्या कडव्याकडे येतो. आपण सर्वसामान्य माणसं आहोत. आपण या संसाराचा त्यागही करू शकत नाही, कारण मायेच्या तडाख्यामध्ये सापडलेला जीव मायेचं भेदन करून कधीच भेद न करता संसारातून अलिप्त होऊ शकत नाही. जो झाला
त्याला मोक्ष प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. सांगू असा एक महात्मा आहे. हे उदाहरण ऐकल्याच्या नंतर प्रत्येकाच्या लक्षात येईल. असा एक महात्मा आहे की या महात्म्याचं 2 महात्म्यांनी तोंड भरून वर्णन केलं महाराज. मी सांगायलो कशासाठी की मुक्त होण्यासाठी वासना शिल्लक राहिली की येर आणि झार हे आपल्याला करावीच लागते. कर्म शिल्लक राहिलं की पुन्हा जन्माला भोगावला यावाच लागते. 18 भार वनस्पती फळे फुले ओळती ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. हे एक उदाहरण. आणि माझ्या नाथ महाराजांनी त्या महात्म्याचं तोंड भरून कौतुक केलं महाराज. काय सांगू जेने दिग्मंडळ जिंकिले समुद्र वलयांकित राज्य केले नानाविध भोग भोगिले ना देखिले सुरवरी. अनुकूल स्त्रिया पुत्र अनुकूल राज्य स्वतंत्र अनुकूल मंत्री पवित्र ते तेजिले विचित्र नाना भोग. जे राज्य वैभव भोगिती तया कदा नो हो विरक्ती परिभरते केली नवल ख्याती भोगिला श्रीपती भोग त्यागी. जड भरत राजानं काय केलं बघा. माणसाकडे असावं असून त्याचा त्याग करावा. घाला तो घातला वसनी घाला तो घातला वसनी घाला तो घातला वसने घाला तो घातला वसने जड भरत राजा हरिण गरवा गेला. जड भरत राजा हरिण गरवा गेला. वा जिजा पोषक प्रमाण दिलं जिजानं. टाळी वाजवा जिजासाठी एकदा. तुम्हाला सांगतो मुक्ती कशाला म्हणायचं मोक्ष कशाला म्हणायचं. जीवनामध्ये आयुष्य शिल्लक राहावं आणि वासना संपून जाव्यात याला म्हणायचं मुक्ती. आयुष्य संपून गेलं आणि वासना शिल्लक राहिले की पुन्हा जन्माला यावंच लागते. घाला तो घातला वासनेने. कशामुळे वासना शिल्लक राहिली. हरणाच्या पारसाचा मोह जळडा आणि मोह जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हरि मुख गाता
की जन्माला यावंच लागतं. एक व्यक्ती म्हणला इतकी वाईट वासना जर असन तर या शरीरामध्ये जन्मालाच कशाला याचं आणि ही येरझारच कशाला करायची. तुम्हाला सांगू इतर यवण्यामध्ये आल्याच्या नंतर हा पेरा चुकवताच येत नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायचा दावा आहे माय बाप. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे या शरीरामध्ये आल्याच्या नंतरच 84चा फेरा चुकीत आहे. एक एक कोटी कोटी फेरा एक एक कोटी कोटी फेरा कोटी कोटी फेरा एक एक कोटि कोटि फेरा कोटि कोटि फेरा एक एक कोटि कोटि फेरा एक कोटि कोटि फेरा कोटि कोटि फेरा प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर मानवी देहाला प्राप्त माणूस होते. इथं आल्याच्या नंतरच हा येरझार थांबवता येते. एका व्यक्तीनं प्रश्न केला, महाराज इतकं वाईट आहे का होय? हो ना, लय वाईट आहे हो. हा मानवी देह पाहिजे तितका चांगला बी आहे आणि वर्म चुकलं की फेरा पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून काय करावं लागन? जे आम्ही केलं ते तुम्ही केल्याच्या नंतर येरझार थांबती. काय करावं लागेल महाराज? जे आम्ही केलं ते तुम्ही करा. काय केलं तुम्ही? साठविला हारी साठविला हारी साठविला हारी साठविला
महाराज म्हणले तुम्हाला जर येरझार थांबवायचे असेल तर आम्ही जे करत आलो, आम्ही मरणाला बी भेट नाहीत आणि जन्माला बी भेट नाहीत. आम्ही काय करतो, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. मग महाराज या तुमच्या पहिल्या कडव्यामध्ये आम्हाला 3 शंका दिसून आल्या. हो महाराज म्हणले कोणत्या शंका दिसून आल्या मला सांगा. पहिली शंका अशी आहे की तुम्ही म्हणता की आम्ही हरीला हृदयामध्ये साठवलं. महाराज म्हणले हो. मग मला सांगा महाराज, तुम्ही जर हरीला हृदयामध्ये साठवलं एखाद्या टाकीमध्ये पाणी आहे किंवा कणगीमध्ये ज्वारी आहे, ती ज्वारी बाहेर काढल्याच्या नंतर मगच त्या कणगीमध्ये साठवता येईल ना. ज्या टाकीमधून पाणी काढलं मगच त्या टाकीमधून साठवता येईल ना. मग मला सांगा, तुम्ही हरीला हृदयामध्ये साठवलं याचा अर्थ स्पष्ट मतानं सांगतो की हृदयामध्ये हरी नाही का? हरी नाही का? महाराज म्हणले हरी आहे. नाही याच्यात वाद नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं देतो. म्हणले हरी बिलकुल आहे, पण माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर माऊलीनं अमृत अनुभवामध्ये पहिलीच ओवी खर्च केली त्याच्यावर. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. जे आम्ही स्वीकार करतो ते जर तुम्ही स्वीकार केलं तर बिलकुल तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडन, पण तुम्ही ते मान्य करत नाही. माणसं म्हणले कस काय महाराज? म्हणले सांगतो ना. काड्याच्या पेटीमध्ये काड्या आहेत हो, मग काड्यामध्ये गुल आहे हो, मग तुमच्या खिशाला आग का लागत नाही? त्या काडीमध्ये आग नाही का? आहे, पण सामान्य रूपामध्ये विशेष रूपामध्ये तो अग्नी प्रज्वलित होऊ शकत नाही त्याचं घर्षण केल्याशिवाय. त्या पद्धतीनं या विश्वामध्ये चैतन्य रूपानं हे ब्रह्म स्थित आहे, व्यापक आहे. जे शरीरामध्ये ब्रह्म चैतन्य रूपानं आहे तेच ब्रह्म या विश्वामध्ये सर्व स्थित. विठ्ठल जळी तळी भरला रीता ठाव नाही उरला. कोणची जागा अशी आहे की तो विठ्ठल नाही? ते देखे अनेरा कहाँ पगडारू देखे अनेरा, पगडारू देखे अनेरा, दारू देखे अनेरा, कहाँ पगडारू देखे अनेरा, कहाँ पगडारू देखे अनेरा, पगडारू देखे अनेरा, कहाँ पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वही घेरा, देखे तो सब वही ने घेरा, देखे तो सब वही ने घेरा, कान्हा रे मन मोहन लाला, कान्हा रे मन मोहन लाला, देखे तो सब वही घेरा, देखे तो सब वही घेरा, कान्हा रे मन मोहन लाला, कान्हा रे मन मोहन लाला. आहे का नाही बरोबर? कारण या विश्वामध्ये असणारं चैतन्य माया आणि ब्रह्म रूपानं स्थित आहे. या प्रमाणावर एक ओवी देतो. आयसीये निरुपाधिके जे जगाची जनिके, ते वंदिले म्या मुळके देवो देवी विठ्ठल
माऊली म्हणतात की या विश्वामध्ये निरुपाधिक याचा अर्थ उपाधी रहित दोनच तत्व आहेत, ते म्हणजे ब्रह्म आणि माया. ब्रह्म जे आहे ते दाखवते आणि माया जे नाही ते दाखवते. असे हे दोन तत्व आहेत महाराज. याच्यावर बोलण्यासारखं खूप मोठं तत्वज्ञान आहे, पण आपला टाइम होत चाललाय म्हणून दुसरी जी शंका आहे ती सांगा. महाराज म्हणले कोणची शंका आहे? दुसरी शंका अशी आहे, बरोबर आहे तुमचं, या विश्वामध्ये चैतन्य रूपानं विश्वाचा मालक व्यापक आहे, तो आतही तो आहे आणि बाहेरही तो आहे. या विश्वाला चालवण्यासाठी तोच आहे आणि आपलं शरीर चालवण्यासाठी सुद्धा तोच आहे. मग मला सांगा, एके ठिकाणी तुम्हीच म्हणलात अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडाची व्याप्ती असणारा विश्वाचा मालक हृदयामध्ये कसा साठवतो? महाराज म्हणले तुमचं एकदम बरोबर आहे. त्याच्यासाठी प्रेम, निष्ठा, भक्ती आणि विश्वास या चार गोष्टीची गरज लागत असते. या चार गोष्टी असल्या की एवढं मोठं ब्रह्म आपल्या हृदयामध्ये साठवल्याशिवाय राहत नाही. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. चालता चालता विमानामध्ये प्रवास करत असताना काही मंडळी भ्रमंती करू लागलेले आहेत. आमदार आहेत त्या विमानामध्ये, खासदार आहेत, मंत्री आहेत, काही महाराज मंडळी आमच्यासारखी बी. सर्वजण त्या विमानामध्ये प्रवास करत असताना 200-300 माणसाचा प्रवास होता तो या विमानाचा. त्याच्यामध्ये 8-9 वर्षाची एक मुलगी होती. महाराज, मी हृदयामध्ये भगवंत कसा साठवतो? विश्वासाच्या बळावर, प्रेमाच्या बळावर, निष्ठेच्या बळावर. त्याच्या जर आपण विश्वास ठेवला, निष्ठा ठेवली आणि भक्ती जर केली तर तो आपल्या हृदयामध्ये विशेष रूपाने आल्याशिवाय राहत नाही. दासत्व निकट हनुमंते पैके, दासत्व निकट हनुमंते पैके, शाश्वत निकट हनुमंत पैके, शाश्वत निकट हनुमंत पैके. म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, दासत्व निकट हनुमंते पैके, दासत्व निकट हनुमंते पैके. म्हणून देखिले रामचरण निकट हनुमंत पैके, दासत्व निकट हनुमंत पैके, हनुमंत पैके. वा, हनुमंतरायानं श्रीरामचंद्र प्रभूंचं दास्यत्व निकट केलं म्हणून रामचंद्र प्रभूंच्या चरणाची प्राप्ती हनुमंतरायाला झाली. हा निष्ठेचा, भक्तीचा, विश्वासाचा आणि प्रेमाच्या बळावर मायबाप. त्या विमानामध्ये प्रवास करणारे प्रवासी समाधानानं प्रवास करू लागले, पण चलता चलता त्या पायलटनं सांगितलं की तांत्रिक अडचणीमुळे विमानाचा स्फोट होणार आहे. मला सांगा, बसणाऱ्या माणसाची हालत काय झाली असेल? सगळे चिंताग्रस्त आहेत. आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, महाराज लोक आहेत. म्हणाले अरे बाप रे, आपण तर आता 40-40, 50-50 हजाराची पाकिट गेली आपल्या. अशी चिंता सगळे करायलेत. मंत्री चिंता करायलेत, खासदार चिंता करायलेत, आमदार चिंता करायलेत, सगळे चिंता करायलेत. पण त्या विमाना, खरं सांगू का, आता ते माग महाराज विमानाचा स्फोट झाला, त्याच्यामध्ये एक व्यक्ती वाचला. खरं सांगू का, ज्याच्यावर वेळ येते ना तेव्हा माणसाला कळत असते. सगळे जण चिंताग्रस्त आहेत, पण ती 9 वर्षाची मुलगी जे विमानामध्ये बसली तिच्याकडे काही खेळणे होते. महाराज आनंदामध्ये नाचू लागली, आनंदामध्ये डोलू लागली. गाणे काय म्हणते, कविता काय म्हणते, सगळ्याचं लक्ष तिच्याकडे चाललंय. सगळ्याला वाटायला की मुलगी वेडी आहे का,
मरणही प्रसंग दारामध्ये, आणि ही मुलगी खेळण्यासोबत खेळते, पण म्हणायला जावं तर कोणाचं लक्ष लेकराकडे चाललंय, कोणाचं लक्ष आईवडिलांकडे चाललंय, कोणी म्हणायले माझ्या शेतामध्ये सोयाबीन कापायला आलंय, आणि विमानाचं असं झालं मी आता काय करू, माझ्या पोराचं लग्न जवळ आलंय, माझ्या मुलीचं लग्न करायचं यावर्षी. प्रत्येकानं आपण आपल्या मनामध्ये स्वप्न रंगवायला सुरुवात केली, हे आता आपण जाणार आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भाव, आपण काही क्षणामध्ये जाणार आहे, हे आयुष्य आपलं संपणार आहे. पण त्या मुलीच्या अंतःकरणामध्ये तिळा इतकाही भाव दिसून येईन गेला मरणाचा का. आणि नंतर 15-20 मिनिटानं पुन्हा एक सूचना आली की सगळ्याला आभार व्यक्त करा त्या देवाचे की तांत्रिक अडचण विफल झाली. आणि भाऊचं म्हणणं असं आहे की ज्याला विश्वाचा मालक वाचवणारा आहे त्याला कोणी मारू शकत नाही. मायबाप, मला तुम्हाला काय सांगायचंय की त्या विमान पायलटानं सूचना दिली मागल्या बसविल्याला की तुम्ही चिंता करू नका, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, सगळे वाचणार आहेत. एका क्षणामध्ये वृत्तीवर आले आणि मग महाराज बिनधास्तपणानं त्या मुलीकडे डोळे वाचून पाहू लागले. इतका वेळ नाही, पण निर्धास्त झाल्याच्या नंतर डोळे वाचून पाहू लागले. विमान काही क्षणामध्ये खाली उतरलेलं आहे, सगळे खाली उतरले, आमदार, खासदार, मंत्री, सगळे महाराज लोक, सगळ्यांनी त्या मुलीला घेरलं. आणि घेरल्याच्या नंतर एकच प्रश्न विचारला, मुली तुला ऐकू येतंय? ते म्हणली बिलकुल. तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला आहे? म्हणले अजिबात नाही. तुला काय म्हणले पायलट मामा, तुला कळालं का? म्हणले बिलकुल कळालं. मग मला सांग, मरणही प्रसंग दारामध्ये होता, सगळे सांगू लागले आपण काही क्षणामध्ये मरणार आहोत, तरी तू इतक्या आनंदानं का खेळू लागलीस? तिने एकच उत्तर दिलं, खरं सांगू तुम्ही सगळे चिंताग्रस्त होते कारण तुम्हाला मरणाची भीती सतू लागली. म्हणले तुला नाही का मरणाची भीती? म्हणले अजिबात नाही. म्हणले कस काय? म्हणले जे विमान चालवणारा पायलट आहे ना ते माझा बाप आहे. बाप, मला तुम्हाला या दृष्टांतातून सिद्धांत हा पटवून दाखवायचा आहे की ज्या मुलीचा जन्मदाता पायलट बाप आहे, मरणदारात आहे, ते वाचू शकला असता का त्या मुलीला? अजिबात वाचू शकत नव्हता. जन्मदाता माझा बाप आहे, तो बाप वाचवणारा नव्हता, तरी सुद्धा तिला इतका विश्वास होता. मग या विश्वाचं भरण पोषण करणारा तो विश्वाचा मालक आहे, तो आपल्याला का वाचवणार नाही? विश्वासानं, प्रेमानं, निष्ठेनं आणि भक्तीनं तो आपल्याला वाचवल्याशिवाय राहणार नाही. तिसरी शंका अशी आहे, फक्त प्रमाण देऊ नका आता. तिसरी शंका अशी आहे की कोण साठवला, त्याच्यामध्ये उत्तर सांगितले महाराजांना. सावताबाबानं साठवला, दुसरी गोष्ट हनुमंतरायानं साठवला, आणि तिसरी गोष्ट बिल्वमंगल यांनी साठवला. आपला टाइम झालाय, खूप काय बोलायचं होतं, पण ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जमलोत, आणि एक नियम आहे वारकरी संप्रदायाचा, किती जरी आपल्याकडे सांगण्यासाठी विषय असेल पण टायमाची बांधिलकी आहेत, आपण आचारसंहिता काही लावलेल्या आहेत. म्हणून माझ्यासोबत एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई, खूप काही मला या अभंगावर बोलायचं होतं, पण टाइम कसाच गेला कळलंच नाही महाराज. पण ज्या निमित्तानं आपण जमलो ते सांगणं माझं आद्य कर्तव्य. 5 ते 10 मिनिटं फक्त घेणारे आपला टाइम झालेला आहे, पण ते सांगणं अति आवश्यक असल्यामुळं मला विठोबा रखुमाई भजन घ्यावं लागलं. मायबाप, सगळ्या गुणीजन मंडळीनं खूप साथ दिल्यामुळं कसा टाइम गेला तर कळालंच नाही. गावकरी भजनी मंडळींनी सुद्धा चांगलं गायन केलं, म्हणून कसा टाइम गेला मला कळालं नाही. ऐका ना, 13वा का करायचा, 10वा का करायचा, आणि वर्ष श्राद्ध का करायचं? 13वा सांगणार नाही, 10वा सांगणार नाही. आज पुण्यस्मरण आहे, वर्ष श्राद्ध आहे, 10 मिनिटांमध्ये सांगून जाईन.
मृत्यू लोकामधून यह लोकाची यात्रा संपल्याच्या नंतर जीव या शरीराला सोडत असते, त्यावेळेस 13वा या विश्वामधून झाला, 13व्याचे पित्र झाले. आणि खरं सांगू का, या दोन आमच्या गया आई असतील आणि आमचे किशोरराव दादा असतील, 16 संस्कारापैकी 3 संस्कार प्रत्येकाच्या जीवनामध्ये होतात. 16 पैकी जे गर्भदान संस्कार आहे, पुंसवन संस्कार आहे, क्रिया संस्कार आहे, अन्न लोभन नावाचा संस्कार आहे, जातक नावाचा संस्कार आहे, अक्षरस नावाचा संस्कार आहे. जाऊ दे, आपले होतच नाही तर कायला सांगायचे आहे का नाही, घेणं देणं सांगून काय, फक्त 3 होते ते सांगायचे. पहिला संस्कार आहे नामकरण संस्कार, दुसरा संस्कार आहे की विवाह संस्कार, आणि तिसरा अंत्यविधीचा संस्कार मध्ये अंत्य संस्कार. या 3 संस्कारामध्ये आपलं जीवन व्यतीत होत असतं. हे 3 संस्कार प्रत्येकाच्या जीवनामध्ये होत असतात. आणि मला याच्यामध्ये एक विशेष वाटायले महाराज, की विवाह संस्कार या जोडीनं सोबत एका धर्म मंडपामध्ये केला एक, आणि देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून धनंजयाजी या परी. जन्म मृत्यूचा जर पाहायला गेलं खऱ्या दृष्टीनं तर हा सोहळा आहे. आणि हे 2 सोहळे, जन्माचा सोहळा नाही पण विवाह सोहळा आणि मृत्यूचा सोहळा मला जरी दिसत नसलं, पण यांच्या प्रेमाची खरंच महाराज भगवंताला एवढं आवडलं यायचं दोघांचं प्रेम. एका धर्म मंडपामध्ये या बॅनरवर 2 जण आले, किती मोठी गोष्ट आहे. म्हणून एवढी एक विशेष गोष्ट मला वाटली की विवाह सोहळ्यामध्ये एका मंडपामध्ये ही जोडी, आणि मेल्याच्या नंतरही ही जोडी एका धर्म मंडपामध्ये या ज्ञान मंडपामध्ये आली. म्हणून 10 दिवसाच्या नाही 9 दिवसाच्या 10व्या दिवसाच्या फरकानं 2 जण गेले आणि एका धर्म मंडपामध्ये आले. मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं की 13वा झाल्याच्या नंतर माणसाला वैतरणी नदीपाशी जायला 28 दिवस लागतात गरुड पुराणाच्या आधारानं. 28 दिवस वैतरणीच्या काठेवर जायला लागतात. तिथून माणसाला 28 दिवस संपल्याच्या नंतर वैतरणी पास करण्यासाठी पुन्हा 39 दिवस, म्हणजे सगळा प्रवास माणसाचा वैतरणी आणि 13वा सगळं पास करण्यासाठी 100 दिवस लागतात. तिथे एक सौम्यपूर नावाचं गाव लागते महाराज. सौम्यपूर नावाच्या गावापाशी गेलं की तिथं महाराज 2 वकील असते. ते वकील आपली फाईल चेक करतात आणि ती फाईल चेक केल्याच्या नंतर, ती फाईल घेतल्याच्या नंतर इथून जे यमदूत आपल्या जीवाला घेऊन जाते ते यमदूत तिथं थांबते पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये दुसरी जीव आणायला. पण त्या सौम्यपूर नावाच्या गावापाशी जे 2 दूत असतात त्या गेलेल्या जीवाच्या हाताला धरतात आणि नाना कंदपूर गावाच्या मध्ये मुक्कामाला घेऊन जातात. तुम्ही म्हणता तिथं बी मुक्काम आहेत का? खरंच आहे महाराज. गरुड पुराणाच्या आधाराने एक श्लोक सांगतो, तिथपर्यंत पोहोचून आपली सेवा करतो, सेवा समाप्त करतो. सौम्यम सौरिपुरम नगेंद्र भवनम गंधर्वसेलाग्रमो क्रोंचम क्रूरपुरम विचित्र भवनम ब्रह्मापदम दुःखदम नानाक्रंदपुरम सुतिप्त भवनम रौद्रम पयो वर्षणम सीतो धम्म भव भीति धर्म नगरम यमम गतम चाग्रजाः. गरुड पुराण असं सांगतंय की नानाक्रंदपुरापाशी जाण्यासाठी 65 दिवस, इकडे 100, आणि सौम्यपुरापासून नगेंद्र भवनापाशी जाण्यासाठी 65 दिवस अर्थात 165, आणि तिथून संयमनी नगरापर्यंत जाण्यासाठी 200 आणि 165 365चं गणित आज आपल्यातून गेलेल्या गयाबाई म्हणजे अर्थात आपल्या आई, आणि दुसरी गोष्ट आमचे किशनराव तुकारामजी हरके बाबा या दोघांना आज तिथं संयमनी नगरामध्ये धर्मराजाच्या नगरामध्ये उभं केलेलं आहे. कशामुळं? या तिघांचे 3 भाग होतात. मृत्यू लोकांमध्ये जन्म घेण्यासाठी एक भाग पाठवल्या जाते कर्मानुसार. आपलं जर कर्म येरझार चुकवण्यासाठी जर आपण जर काही कार्य केले असतील
तर येरझार चुकती, नसलं जर केलं तर जन्माला यावाच लागतंय. महाराजांनी धोळ प्रमाण दिल्यावानी की काही वासना शिल्लक राहिल्या की मृत्यू लोकामध्ये परत जन्माला यावं लागतंय. म्हणून एक भगवंताचा अंश पुन्हा जन्म घेण्यासाठी मृत्यू लोकामध्ये, एक अंश पितृ लोकामध्ये आणि एक अंश ज्यानं विश्व निर्माण केलंय त्याच्या अंशच आहोत आपण. म्हणून एक अंश विश्वाच्या मालकाच्या हृदयामध्ये विलीन होतंय. आतापर्यंत पितृ योनी या जीवाला प्राप्त झालेली नव्हती, पण 12 महिन्याच्या या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं एक जीव आज भोगायला येणार आहे, एक जीव मृत्यू लोकामध्ये येणार आहे. दुसरा जीव म्हणजे दुसरा जो भाग आहे, दुसरा जो अंश केलेला आहे तो पितृ लोकामध्ये तुम्हाला दरवर्षी पुण्यस्मरण म्हणा, अक्षय तृतीयाला पितृ जीव घालतात. मग तुम्ही म्हणता ना आम्ही सापिंडी शास्त्र श्राद्ध करतो, महिन्याला पितर जीव घालतो. ते पितर म्हणजे जेऊ घातल्याचं जे जीव प्रवास करीत असते त्याच्या कामाला येते. महिन्याला त्या जीवाला जेवाय भेटतंय. ज्या ज्या महिन्याला आपण पितर घालतात त्या त्या महिन्याला तो जीव भोजन करत असतो. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे या 3 अंशामध्ये त्याचा विभागणी केली जाते. एक पितृलोकामध्ये, एक भगवंतामध्ये विलीन आणि एक भोगायला. पण जो भोगायला जीव आलेला आहे तो भगवंतापाशी उभा राहतो. कशामुळे सांगू? कारण आज आपल्या गावामध्ये भीमराव दादा आणि अशोक दादा त्यांच्या परिवारानं जे अन्नदान केलंय त्यांचं जर पुढे जर कमी पुण्य पडत असेल, त्याला जर भोगायला उत्तम गतीला प्राप्त व्हायचं असेल तर आजचं ज्ञानदान, आजचं वस्त्रदान, आजचं तुमचं अन्नदान या गोष्टीचं गठुडं तुमचं पुण्य, माझं बोलल्याचं पुण्य, यायचं गाण्याचं पुण्य या जोडीला आज आपल्याला द्यायचंय. म्हणून सर्व मायबापाला एक विनंती करतो, श्रवणाचंही फार मोठं नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती खूप मोठी आहे. आपण हे कीर्तन किती जणांना श्रवण केलं मला माहित नाही, मला दिसत नाहीत माझ्या समोर कोण कोण बसलेले, पण बसलेल्या मंडळीनं जे श्रवण केलं ते पुण्य, मी कीर्तन केलं माझं पुण्य, गायन केलं त्यांचं पुण्य, जे वाजवायले त्याचं पुण्य, सगळ्या पुण्याचं मी तुमच्या सर्वांच्या मार्फत गाठोड बांधतो. आणि आमच्या किशनराव हरके बाबा आणि आमच्या गयाबाई म्हणजे अर्थात आई यांच्या नावानं हे पुण्य तुम्हाला सांगायचं म्हणजे पंडू राजाला स्वर्गात जाण्यासाठी अन्नदान कमी पडलं होतं तर पांडवायनं मोठा यज्ञ केला, तेव्हा पंडूराजाला स्वर्गात मुक्ती भेटली, स्वर्गात जायला रस्ता भेटला. त्याप्रमाणे आपले आई वडील चांगली गती प्राप्त करण्यासाठी अशी सदिच्छा करून तुमचं पुण्य, माझं पुण्य, गायनाचार्यांचं पुण्य, वाजवणाऱ्यांचं पुण्य, सर्वांच्या पुण्याचं गाठुडं बांधून आपण या दोघांना देण्याचा प्रयत्न करू. एकदा माझ्या सोबत सगळेजण एकदा गजर करा. पुंडली हरी देव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की, खंडोबा महाराज की जय. हे पुण्य आपण या 2 मायबापांसाठी दिलेलं आहे. ह्या पुण्याच्या माध्यमातून अशी सर्वांच्या वतीनं मी इच्छा व्यक्त करतो भगवान परमात्म्याकडे की हे देवा या जोडीला सद्गती प्राप्त हो दे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. कुठल्याही गतीला जर गेले तर यांना यांची गती अगदी उत्तम भेटावी अशी हनुमंतरायाकडे, विश्वाच्या मालकाकडे आणि खंडेरायाकडे प्रार्थना करतो. आता आपली सेवा झाली, जे बोललो ते हनुमंतरायाच्या कृपेनं बोललो, तुमच्या आशीर्वादाने. तुका म्हणे तुका म्हणे हरी, 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 तुका म्हणे हरी. तुका म्हणे
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हा बोले वाकुडी उत्तर महाराज हे नाही विचारिला अधिकारिणी आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायपैकी करा महाराज ज्ञान